आता सर एखाद्या स्त्रीच्या मनात एवढं साठलेलं असेल आणि उद्या आजारी पडणार असेल, तिने फक्त मी सांगितले टिप्स काही दिवस करून बघाव्यात, हं, तो त्यांच्या लाईफमध्ये आनंद येईल सर. हं. पहिली गोष्ट सकाळी 4 वाजता उठण्याचा प्रयोग करा आणि आपल्या घरापासून 1 किलोमीटर पळत जा. ओके. चालण्यापेक्षा घाम यायला पाहिजे आपल्याला. जेवताना तुमचं अर्धं जेवण कमी करून टाका. ओके. पोटाचे 4 भाग केले, तर अर्ध्या अर्ध्या पोटामध्ये जेवण, तिसरा भाग पाण्यासाठी हं. आणि चौथा भाग आपला हवेसाठी सोडायचा आहे. म्हणजे त्याचं पचन ओके. होण्यासाठी. आपण बऱ्याचदा इथपर्यंत जेवण करून टाकतो, पाणी हं. पिऊन टाकतो. भोजनांती विष वारी विषप्रदम. जेवण झाल्यानंतर वारी पाणी विषासारखं आहे. जेवण झाल्यानंतर 1 तासाने पाणी प्या. ओके. जेवताना घोट पाणी प्या. जेवताना घास 32 वेळेस चावून खा. ओके. तुम्ही फक्त 32 वेळेस चावण्याचा उपाय जरी केला, हां. तुमचं एका महिन्यामध्ये 2 ते 3 किलो वजन कमी होईल सर. ओह! जे खाता ते अंगी लागेल, तुम्ही कमी खाणार त्या निमित्ताने. जेवताना टीव्ही, न्यूजपेपर, मोबाईल बघू नका. जेही काम कराल, ते सजगतेमध्ये करा. शांतपणे करा. लांब ओके. श्वास घेऊन करा. सकाळी उठल्या-उठल्या कोणत्याही देवाचं असेल, एक नामस्मरण करा. त्याचा किती इम्पॅक्ट होईल तो बघू नका. गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, ओमचा मंत्र हं. तुमच्यामध्ये असेल.